नमस्कार सुप्रिय विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्कॉलरशिप विभागाच्या वेबसाईटवरती आपलं स्वागत आहे. तर सदरील संकेतस्थळ अर्थात वेबसाईट बनवण्यामागचं मुख्य कारण असं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं माहीत नसते की ते विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी पात्र आहेत की नाही. असतील तर ते कोणत्या स्कॉलरशिपसाठी पात्र आहेत आणि त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि कोणती वेबसाईट आहे, हे असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात आणि सर्व विद्यार्थ्यांचे सेम प्रश्न असतात. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपण हे संकेतस्थळ निर्माण केलेलं आहे. या लँडिंग पेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला विविध फंक्शनॅलिटी दिसेल. स्क्रोलिंग लिंक मध्ये महत्त्वाचे जे डेट असतील ते दिलेले आहेत. इम्पॉर्टंट नोट्स मध्ये महत्त्वाची जी काही स्कॉलरशिप विभागाबद्दल माहिती आहे किंवा ज्या काही सूचना आहेत तर त्या दिलेल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचे प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आपल्याला अप्लाय फॉर स्कॉलरशिप या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला साधे प्रश्न विचारले जातील आणि त्यामधून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्यामध्ये डिपार्टमेंट, आपल्या सर्व जेवढे काही डिपार्टमेंट आहेत तर त्या डिपार्टमेंटची यादी तुम्हाला दिसेल. तुमचं डिपार्टमेंट कोणतं आहे अर्थात स्कूलचं नेम काय आहे तर ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे तर ती सिलेक्ट करायची आहे. कोर्स टाईप कम्प्युटेशनल सायन्स, मॅनेजमेंट आणि फार्मसी डिपार्टमेंटमध्ये प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल असे दोन्ही पण कोर्सेस चालतात. तर त्यासाठीच फक्त प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल अशी वर्गवारी आहे. तर ते आपल्याला कोणता कोर्स आहे. प्रोफेशनल अर्थात व्यावसायिक अभ्यासक्रम, त्यामध्ये MCA त्याच्यानंतर फार्मसी, MBA यासारखे कोर्सेस येतात. आणि नॉन प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे आपले MSc, MA यासारखे कोर्सेस येतात. कोर्स नेम मध्ये त्या पर्टिक्युलर संकुलामध्ये जेवढे काही नॉन प्रोफेशनल कोर्सेस असतील त्या सर्वांची यादी तुम्हाला इथे मिळेल. तर त्यामध्ये तुमचा कोर्स कोणता आहे ते निवडायचा आहे. डिसेबिलिटी अर्थात अपंगत्व तुम्हाला आहे का, यस किंवा नो क्लिक करायचं आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू द या स्कॉलरशिपच्या आधारावर तुम्हाला तुमचं उत्पन्न किती आहे तर ते तुम्हाला निवडायचं आहे. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही ड्रॉपडाऊनच्या माध्यमातून सिलेक्ट केल्याच्या नंतर चेक इलिजिबिलिटी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही स्कॉलरशिपसाठी पात्र असाल तर पूर्ण स्कॉलरशिपची यादी सहित तुम्हाला इथे मिळेल. ती कोणत्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटकडून चालवली जाते, सोशल जस्टिस आणि जस्टिस डिपार्टमेंटकडून चालवली जाते, त्या स्कॉलरशिपचं नाव काय आहे, त्यानंतर त्यासाठी किती डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतील त्या सर्व डॉक्युमेंटची यादी तुम्हाला इथे क्लिक केल्याच्या नंतर पाहायला भेटेल. त्यानंतर अप्लाय लिंकवर बऱ्याचशा वेबसाईट म्हणजे स्कॉलरशिप असे आहेत की त्यांची अप्लाय करण्याची लिंक ही वेगवेगळी आहे. तर तुम्हाला त्याची टेन्शन घ्यायची गरज नाही. अप्लाय हिअरवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही संबंधित गव्हर्नमेंट वेबसाईटवरती रिडायरेक्ट केले जाल. त्यानंतर ही बघा, सोशल जस्टिस डिपार्टमेंटची स्वाधार योजनेसाठी वेगळी वेबसाईट होती. तसेच सोशल जस्टिसची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे, त्याच्यासाठी व्ह्यू डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंटची एक लिस्ट भेटेल आणि अप्लाय हिअरवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला संबंधित गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट केले जातात. याचबरोबर प्रत्येक वर्गवारीसाठी पूर्ण डेटाबेस स्कॉलरशिप विभागामार्फत इथे कलेक्ट केलेला आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्टली स्कॉलरशिप विभागाशी संपर्क साधू शकता. त्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं अबाउटवर क्लिक केल्याच्या नंतर आपले जे काही संविधानिक अधिकारी आहेत त्यांची यादी आपल्याला इथे बघायला भेटेल. त्यानंतर इलिजिबिलिटीवर क्लिक केल्याच्या नंतर महाडीबीटी मार्फत एक स्वतंत्र पोर्टल चालवलं जाते. त्यानंतर तुम्ही इथे ड्रॉपडाऊनच्या माध्यमातून गव्हर्नमेंट कडून सुद्धा ही यादी पडताळून पाहू शकता. त्यानंतर टेलिग्रामवर क्लिक केल्याच्या नंतर आपलं स्कॉलरशिप विभागाचं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती वेळोवेळी अद्ययावत माहिती हे पोस्ट केली जाते. तर याच्याशी सुद्धा तुम्ही कनेक्ट राहू शकता टेलिग्राम या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आस्क अ क्वेश्चन. आस्क अ क्वेश्चनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत तर ते या केओस सिस्टम आपल्याकडे इम्प्लिमेंट केलेले आहेत. या केओस सिस्टमवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला जेवढे काही कॉमन क्वेश्चन आहेत, व्हॉट इज आपले सरकार DBT किंवा हू कॅन अप्लाय, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे ड्रॉपडाऊनच्या माध्यमातून मिळून जाईल. त्याचबरोबर तुमचं जर क्वेश्चन असतील तर तुम्ही इथेशी गेल्याच्या नंतर विचारू सुद्धा शकता. तो जर आपल्या डेटाबेसमध्ये प्रिव्हियसली प्रिव्हियस आस्क क्वेश्चन जर असेल तर त्याची माहिती भेटेल, किंवा जर नसेल तर तो माहिती स्कॉलरशिप विभागाकडे येऊन त्याच्यावर तुम्हाला माहिती प्रदान केली जाईल. तर या पद्धतीने हे संकेतस्थळ आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे जाऊ शकता. धन्यवाद.